नमस्कार मंडळी, स्वागत आहे रंगभूमी.com वर. माझ्यासोबत आहेत विराज कुलकर्णी. खूप खूप अभिनंदन. सगळ्यात आधी वरवरचे वधूवरला इतके पुरस्कार मिळत आहेत. हॅपी. थँक्यू. नाही, खूप आनंदच होतोय. म्हणजे तुम्ही आमच्या पहिल्या प्रयोगाच्याही आधी आला होता, तेव्हा जी मनात धाकधूक होती ती आता कुठेतरी गेली असं वाटतं. आणि नवीन धाकधूक सुरू झाली आहे. अरे ते काय, आता म्हणजे तुम्ही या क्षेत्रात काम करताय म्हणजे तुम्ही सारखं पुढची धाकधूक कुठली असेल अशा शोधत असता. आणि आपण कितीही शोधात असलो तरी आपल्याला काय सापडेल किंवा आपण कुणाला सापडू हे सांगता येत नाही. आणि त्याच पद्धतीने एका दुसऱ्याच प्रोजेक्टबद्दल महेश सरांना भेटायला गेलो असताना फिल्टर कॉफी हा विषय निघाला आणि त्या विक्रम भांडारकर आहे माझ्या पात्राचं नाव आहे, तो विक्रम माझ्यापर्यंत चालत आला आणि आता हे सगळं सुरू झालं आहे. आणि ती भूमिका 1992 मध्ये महेश मांजरेकर स्वतः साकारणार होते. हे एक वेगळं दडपण आहे असं तू म्हणालास, त्याबद्दल थोडं सांग. पहिली गोष्ट म्हणजे 1992 साली जेव्हा हे नाटक पहिल्यांदा सर करायच्या विचारात होते तेव्हा माझा जन्म झाला होता. म्हणजे तेव्हा मी जन्माला आलो आणि मला माहीत होतं की सरांनी आधी नाटक करायचा विचार केला होता. पण हा रोल त्यांच्यासाठी तेव्हा इतका महत्त्वाचा होता. ह्या रोल थ्रू तेव्हा सर स्वतःला लॉन्च करायच्या विचारात होते. हा रोल तेव्हापासून त्यांच्या मनात आहे. हे बॉम्ब माझ्यावर आत्ता 15 मिनिटांपूर्वी प्रेस कॉन्फरन्समध्ये पडले आहेत. हे इतकं डिटेल्ड मला माहीत नव्हतं, त्यामुळे दडपण इतकं असेल तर ते आता इतकं झालेलं आहे. पण एक दिग्दर्शक म्हणून त्यांना मानलं पाहिजे, कारण ते दडपण आत्तापर्यंत आमच्या रिहर्सलमध्ये कधी त्यांनी मला जाणवू दिलं नाही. म्हणजे हा रोल ते करणार असल्यामुळे त्यांच्या डोक्यात असणार की हा असा झाला पाहिजे, तसा झाला पाहिजे. पण त्यामुळे कुठे नाही, तू असं नको, तू माझ्यासारखं कर किंवा मी करून दाखवतो, तू मला कॉपी कर, असं सर कधी सांगत नाहीत. ते तुम्हाला करू देतात, तुम्हाला शोधू देतात आणि मग जाऊन तुम्हाला थोडंसं नाही असं असं करून बघू, तसं करून बघू हे सांगतात. आणि ह्या स्टेजला इतकी मोठी कारकीर्द सरांची असतानासुद्धा अजूनही ते माझ्यासारख्या तशा नवोदितच कलाकाराला तू बघणं काय जमतं हे जेव्हा कॉन्फिडन्सली म्हणू शकतात, तिथं त्या माणसाची कॅलिबर दिसते असं मला वाटतं. क्या बात आहे. आणि उर्मिला कानटकर या नाटकाने व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करतायत. ॲक्च्युली रंगभूमीवरच पदार्पण करतायत. त्यांच्यासोबत काम करायचा अनुभव कसा आहे? खूप छान अनुभव आहे. तिच्याबरोबरची एक खूप गमतीशीर आठवण आहे. म्हणजे आम्ही एकमेकांना ओळखत अजिबात नव्हतो, आम्ही आत्ताच भेटलो. पण अनेक वर्षांपूर्वी जेव्हा एक चॅनल लॉन्च होत होता तेव्हा माझ्या आईनी एकच सिरियल आयुष्यात प्रोड्यूस केली आहे आणि त्या सिरियलमध्ये उर्मिला होती. आणि त्यामुळे तिचं तेव्हा कास्टिंग होत असताना तिच्या खूप गोष्टी बघितल्या गेल्या होत्या, कारण घरी तीच चर्चा चालू असायची की कोणाचं कास्टिंग करायचं आणि मला ही चांगला रोल करते हे. आणि हे कदाचित तिलाही माहीत नसेल, पण घरी आमच्याच प्रोडक्शन हाऊसमधनं होत असल्यामुळे तेव्हा तिचे बरेचसे इन्व्हॉइसेस हे मी टाईप करायचो लॅपटॉपवर. त्यामुळे इन्व्हॉइस सगळे माझ्याकडनं गेलेले, तिला हे कदाचित तिला माहीत नसेल. पण आता इतक्या वर्षांनी तिच्याबरोबर सह अभिनेता म्हणून काम करता येणं हे माझ्यासाठी पर्वणीचं आहे असं मला वाटतं. गंमत ही आहे की तिने नाटकांमध्ये आधी काम केलं नाही आहे, म्हणजे व्यावसायिक नाटकं तर नाहीच नाही. आणि तिथं थोडासा माझा अनुभव होता मागच्या 1-2 वर्षात जास्त आहे, पण बाकी सगळे अनुभव तिच्याकडेच जास्त आहेत. त्यामुळे खूप छान आणि काय म्हणतात त्याला, खूप हेल्दी देवाणघेवाण होते आमच्यामध्ये. असं नेहमी लोकांना अप्रूप असतं की ॲक्टर्स एकमेकांना ॲक्टिंगबद्दल सांगतात का, तर ॲक्टिंगबद्दल कुठलाच ॲक्टर एकमेकांना सांगत नाही, पण बाकीचं इतकं की दोघऱ्यांना काय करायचं असतं, मग दोघरे कुठे होतात, मग ते कधी निघेल वगैरे, अशा आमच्या ऑलरेडी खूप गप्पा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आता ती केमिस्ट्री जी आता आम्ही डेव्हलप करतोय ती नाटकामध्ये कशी उतरेल ह्याचा आम्ही सुद्धा विचार करतोय, कारण खूप वेगळ्या पद्धतीचं आमचं नातं आहे या नाटकातलं. आमच्या 2 पात्रांवर हे अख्खं नाटक बेतलेलं आहे. पण तरी एरवी नाटकांमध्ये एक लीड मेल लीड आणि फिमेल लीडमध्ये ज्या पद्धतीचं तुम्ही नातं किंवा ज्या पद्धतीचे तुम्ही प्रसंग किंवा ज्या पद्धतीची कथा तुम्ही गुंफलेली बघितली असेल, त्यापेक्षा खूप वेगळं डायनामिक ह्याच्यामध्ये आम्हाला फिल्टर कॉफीमध्ये आम्हाला एक्सप्लोर करून बघता येतं. हे नाटक थ्रिलर आहे, त्यामुळे मलाही काही खोदून विचारायचं नाही आहे. विचारेन मी थोड्या दिवसांनी. पण महेश मांजरेकर लिखित दिग्दर्शित फिल्टर कॉफी जे पुढच्या महिन्यात रिलीज होतं आहे, ते काय आहे आणि कधी प्रदर्शित होतं आहे नाट्यगृहांमध्ये, ते प्लीज सांग. फिल्टर कॉफी हे आमचं थ्रिलर ड्रामा असलेलं महेश मांजरेकर लिखित दिग्दर्शित नाटक आम्ही घेऊन येत आहोत 6 एप्रिलपासून तुमच्या जवळच्या नाट्यगृहांमध्ये. त्याचे दौरे असतील, त्याचे सगळीकडे प्रयोग असतील. एक खूप वेगळं, अर्थात महेश वामन मांजरेकर लिखित दिग्दर्शित हा टॅग लावल्यावर तुम्ही जे जे एक्सपेक्ट करता ते सगळं असलेलं आणि त्यानंतरही तुम्हाला कुठेतरी सरप्राईज करून जाणारं हे नाटक आहे. आणि ते बघायला या आणि शेवट बुडवू नका.
सुरुवात बुडू नका शेवट सांगू नका असं एरवी म्हणतात, पण इथं काहीच बुडू नका आणि काहीच सांगू नका, कारण पहिल्या सीनपासून ट्विस्ट सुरू होणार आहे. गालिबपेक्षा गालिबची जी भूमिका होती तुझी वेगळी होती, खूप खूप छटा होत्या त्या व्यक्तिरेखेला, त्यापेक्षा हे कॅरेक्टर किती वेगळं आहे? हे कम्प्लिटली ऑपोजिट आहे असं मला वाटतं. कारण गालिब करत असताना अंगद देलवी हे जे कॅरेक्टर चिन्मयदादांनी लिहिलं होतं त्याची कसरत अशी होती की तो मनाने वाईट आहे असं लोकांना वाटत राहतं आणि शेवटी तो तसा चांगला निघतो. इथं उलटं म्हणजे उलटपेक्षा इथं तो चांगला आहे का वाईट आहेचं प्रमाण खूप वेगळं आहे. कारण हे आत्तापर्यंत मी केलेले जी साजूक तुपातली सोज्वळ मुलं जी मी आत्तापर्यंत जे रोल्स मी करत आलो आहे त्यापेक्षा खूप वेगळे आहे. मला खूप आनंद वाटतो कारण प्रायोगिक रंगभूमीमध्ये मी स्वतःसाठी ज्या पद्धतीचे रोल्स लिहितो त्याच्या खूप जवळ जाणारा हा रोल आहे. त्यामुळे कुठेतरी मी आयुष्यभर या रोलच्या प्रिपरेशनमध्ये होतो असं मला वाटतं आहे. त्यामुळे एक खूप वेगळी छटा जनरल ऑडियन्सेसनी बघितलं त्यापेक्षा खूप वेगळी छटा या कॅरेक्टर थ्रू मला करता येणार आहे. क्या बात आहे विराजस, अभिनंदन तुझं आणि प्रेक्षकांचंही की चांगली एक नाट्यकृती बघायला मिळणार आहे. त्यामुळे गर्दी करा नाट्यगृहात आणि आम्ही तर येणारच आहोत. आम्ही सगळे अपडेट्स तुम्हाला देत राहू. थँक्यू विराजस आणि अभिनंदन. थँक्यू सो मच.